राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमी भावानं त्यांचं सोयाबीन विकलं जावं यासाठी शासनानं नाफेडद्वारे खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्याची मुदतवाढ ही 6 फेब्रुवारीपर्यंत करण्यात आली होती। मात्र नाफेड केंद्रावर बऱ्याच शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर सोयाबीन विकल्या म्हणजे मोजल्याच गेलेलं नाही किंवा काही कारणास्तव ते सोयाबीन नाफेड केंद्रापर्यंत पोहोचलं नाही। बारदाण्याचा प्रश्न असेल किंवा मोजणीचा प्रश्न असेल, अशा विविध कारणाने हे सोयाबीन विकल्या गेलेलं नाही। 6 फेब्रुवारीनंतरही काही मुदत वाढ मिळेल अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती। त्यामुळं आता 6 तारखेची मुदत संपल्यानंतर कालच राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी असं सांगितलं की शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीनचा शेवटचा दाणा असेपर्यंत आमची खरेदी सुरू असणार आहे। मात्र प्रत्यक्षात जर पाहायला गेलं तर नाफेड केंद्रावर आता कुठल्याच प्रकारचा शेतकरी इथं दिसत नाही। इथं या नाफेडचे खरेदी करणारे व्यापारी आहेत, आपण त्याच्याशी बोलूया। दादा, किती खरेदीचं उद्दिष्ट होतं, किती तुम्ही खरेदी केली आहे? आमची संस्था विदर्भ कृषी प्रक्रिया सहकारी संस्था ही मार्केटिंग फेडरेशनची सभासद आहे। त्याच्यामुळे नाफेडचं काम आम्ही सब एजंट म्हणून करतो आणि आमच्या संस्थेकडे वाशिम तालुक्याचं सोयाबीन खरेदीचं सब एजंट म्हणून काम आहे आणि आमच्या संस्थेकडे साधारण एक अंदाजित 1475 किंवा 1475 लोकांनी ऑनलाईन नोंदणी केली होती। त्यापैकी जवळपास 60% लोकांच्या मालमोजणी काल 6 तारखेपर्यंत झालेली आहे। 40% शेतकऱ्यांची मालमोजणी बाकी आहे। संस्थेतर्फे सर्व शेतकऱ्यांना मॅसेज सोडल्या गेलेले आहेत, तरीसुद्धा शासनाची काल तारीख शेवटची असल्यामुळे 60% लोकांचा माल मोजणं झालेलं आहे। ज्या लोकांचा माल बाकी आहे मोजायचा त्यासाठीची कालची तारीख दिलेली होती। बाकी लोकांचा आग्रह आहे की तारीख वाढली तर आम्ही माल घेऊन येऊ। एकूण जर पाहायला गेलं तर 60% शेतकऱ्यांची इथं मोजणी झालेली आहे सोयाबीनची, मात्र 40% सोयाबीन अद्याप शेतकऱ्यांच्या घरातच शिल्लक आहे। त्यामुळे आता तरी शासनानं परत एक वेळा नाफेडची खरेदी सुरू करून मुदत वाढ द्यावी अशी मागणी केली जात आहे। मनोज जयस्वाल, एबीपी माझा, वाशिम। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।